नमस्कार मंडळी, सध्या आपण आहोत नारायण गावान येथील प्रकाश चव्हाण यांच्या बिट्टल शेळ्यांच्या शेडवरती। मंडळी हे गेली 6 वर्ष झाले बिट्टलमध्ये काम करत आहेत। मंडळी बिट्टलमध्ये महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं हे काम करत आहेत। तर ते का तर मंडळी हे पंजाबमधून बिट्टल शेळ्या घेऊन येतात आणि आपल्या शेडवरती सेट करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विकत आहेत। मंडळी जर का आपणास शेळी पालन करायचं असेल आणि तेही बिट्टलमध्ये तर यांच्याकडे 100% ब्रीड बिट्टल्स असलेल्या शेळ्या मिळतात। जर आपण लोकल मार्केटला जाऊन बिट्टल शेळी खरेदी करायचं म्हणाल तर ते आपल्याला क्रॉसमधील मिळते, परंतु 100% मधील मिळत नाही। तर जर आपल्याला 100% बिट्टल ब्रीडची हवी असेल तर आपल्याला काय काय 100% ब्रीड हवा असेल तर तुम्ही चव्हाण गोट फार्मची तर 100% बिट्टलचं ब्रीड हवे असेल तर आपण नारायण गावान येथील प्रकाश चव्हाण यांच्या शेडला येऊन भेट देऊ शकता। तर चला त्यांच्याकडूनच अधिक माहिती घेऊया की ते कसं त्यांचं नियोजन चालतं किंवा पंजाबच्या शेळ्या आणून ते कशा इथे शेड करतात आणि ते कशा शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतात। नमस्कार सर। आज माझा परिचय, मी प्रकाश बाळासाहेब चव्हाण, मुक्काम पोस्ट नारायण गावान, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर। प्रथमतः जय जिजाऊ जय शिवराय। आज आपण नारायण गावान येथे खास करून बिटलचं शेळीपालन व्यवसाय हा चालू केलेला आहे। तर महाराष्ट्रातील जे तरुण वर्ग आहे किंवा जे शेतकरी बांधव आहेत आपले, यांना व्यवसायाची जी पुरेपूर माहिती आहे, यांच्यापर्यंत जे मार्गदर्शन आहे हे असं खास करून सर मिळालं जात नाही। बरोबर। तर आपण आपला जो म्हणजे शेळीपालनाचा व्यवसाय, आपल्याला याच्यातून आपला उदरनिर्वाह सुद्धा चांगल्या प्रकारे होतो सर, परंतु अनेक शेतकरी या शेळीपालनाच्या माध्यमातून आपण उभं करण्याचं काम सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे केलेलं आहे। तर सर खास करून आज शेतकऱ्यांना ब्रीडची एवढी खास माहिती नाही आहे प्रॉपर। माझ्या अभ्यासानुसार भरपूर शेळीपालकांनी राजस्थान, काही शिरोई आण, कोणते ब्रीड आण, अनेक प्रकारचे ब्रीड आणून डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला, परंतु बहुतेक शेतकरी मला लॉस जाताना जास्तीत जास्त दिसून आलाय। तर त्यामध्ये आपण आज या व्हिडिओमधून खास करून तुम्ही कोणतं ब्रीड डेव्हलप केलं पाहिजे, आजार, उपचार, पिल्लांचं संगोपन कसं केलं पाहिजे, ह्या व्हिडिओ तुम्ही खास करून शेवटपर्यंत पाहायचा आहे। याचं कारण असं काय, व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये पूर्णपणे माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर सर शेतकरी काय करतात, लोकल बाजारपेठ असती त्या बाजारामधून शेळ्या खरेदी करण्याचा प्रयत्न करतात। कारण काय होतं, शेतकऱ्यांनी ज्या गोष्टीची 12,000 किंमत सांगितली ती शेळी फॉल्टेड शेळी बाजारामध्ये 10,000 रुपयाला मिळते, परंतु शेतकऱ्याचा कालखंड खूप खाली जातो। तिला बाजारातून आणतात, ती एकतर मीटिंग होत नाही, समजा मीटिंग झाली तर वेळेनंतरचे मस्टडी सारखे प्रकार दिसून येतात। कारण गाभण काळामध्ये जे बाजारात शेळ्या विकल्या जातात तर तिला गाभण काळामध्ये तिची जी कासेचं प्रमाण असतं ते सारखं होऊन येतं। तर शेळी ज्यावेळेस विळती त्यावेळेस 10-15 दिवसानंतर तिची कास वर खाली होण्याचा प्रकार होऊन जातो। काही शेळी वेळेनंतर मीटिंग होण्याला म्हणजे मीटिंग योग्य वेळी होत नाहीत। तर मग अशा ज्या शेळ्या आहेत, काही वेळेनंतर दूध चांगल्या प्रकारे देत नाहीत, तर खूप अशा अडचणी निर्माण होतात। त्यासाठी तुम्ही बाजारामध्ये बाजार उठलेल्या शेळ्या खरेदी न करता, जेणेकरून फार्मवरती शेळ्या खरेदी केलेल्या आहेत, तुमचा हा छोटा भाऊ चव्हाण गोट फार्म हा चांगल्या प्रकारचा व्यवसाय, उत्तम दर्जाचा चांगल्या प्रकारच्या बिटलच्या शेळ्या घेऊन नारायण गावान येथे आपला फार्म टाकलेला आहे। आपण खास करून तरुण शेतकरी वर्गाला ज्याला शेळीमध्ये काम करायचंय त्यांनी शेळी पालनासाठी चव्हाण गोट फार्मशी संपर्क करायचा आहे। ठीक आहे सर। जर शेतकऱ्यांना प्रशिक्षण हवे असेल ते सुद्धा तुम्ही उपलब्ध करून देताय, आणि चांगल्या पद्धतीच्या शेळ्या सुद्धा देताय, आणि शेळी उभारल्यानंतर तत्पश्चातचं मार्गदर्शन सुद्धा देताय। तर तर पुन्हा एकदा आपलं नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता द्या। माझं नाव प्रकाश बाळासाहेब चव्हाण, @पोस्ट नारायण गावान, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर। आपलं नारायण गावान येथे बिटलचं शेळीपालन आहे। आपलं सोशल मीडियावर, इंस्टाग्रामच्या पेजवर चव्हाण गोट फार्म नारायण गावान या नावाने सुद्धा एक पेज आहे, त्याला सुद्धा तुम्ही जाऊन व्हिडिओची माहिती घेऊ शकता। आजार उपचार या संदर्भात तुम्हाला चांगल्या प्रकारची माहिती मिळेल, आणि तो होता येईल तेवढा यूट्यूबचा आता तुम्ही जो व्हिडिओ पाहताय तर तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, शेअर करायचे, जेणेकरून नवनवीन शेतकरी घडण्यास मदत होईल। या उद्दिष्टाने तुम्ही हा चॅनल शेअर करायचा आहे। धन्यवाद।